अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये दीप अमावस्याची पूजा विधी व संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। 12 ऑगस्ट 2026 ला बुधवारी दीप अमावस्या आहे। या दिवशी लोक झाडांची दिव्याची पूजा करतात, तसेच दान करून पितरांची देखील पूजा करतात। या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे पुसून घासून त्याची आरास मांडून पूजा केली जाते। धर्मशास्त्रात या अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे। रोज संध्याकाळी देवापुढे पूजा करून दिवा लावून आपण शुभम करोति कल्याणम, आरोग्यम, धनसंपदा म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे। पण हल्ली लोक हे विसरले आहेत आणि अशा लोकांनी किमान या दीप अमावस्येच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पडावी असा एक सूचक करणारा हा सण आहे। तसेच आषाढी अमावस्याला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते आणि अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो। हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा या दोन्हीचा हेतू साध्य करतो। दीप अमावस्येनिमित्त दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते। तसंच किडे मुंग्या रूपाने दिव्यापाशी गोळा होऊन हे जीव हे कण खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाचे पुण्य यातून प्राप्त होते। तसेच काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्याची पूजा केली जाते। तसेच कणकेचे उकडलेले दिवे बनवून नैवेद्यही दाखवतात। सायंकाळी सर्व दिव्यांची आरती देखील केली जाते। आता शास्त्रोक्त पद्धतीने दिव्यांचे पूजन कसे करावे, तर या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून समई, पंथी, निरंजन आपल्या घरातील सर्व जे दिवे आहेत ते दिवे घासून पुसून स्वच्छ करावे। आपल्या घरामध्ये जेवढेही प्रकारचे दिवे असतील, मग त्या समई असतील, निरंजन असतील, लांबन दिवे असतील, गोल प्रकारचे दिवे, पितळेचे दिवे, तांब्याचे दिवे, दगडाचे दिवे, आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक जे दिवे वापरतो ते सगळे जे दिवे आहेत ते तुमच्याकडे असतील, चांदीचे, त्याचबरोबर नवरात्रीतले दगडी दिवे, सगळ्या दिव्यांना काढायचं, स्वच्छ करायचं, कारण इथून पुढे आता खरी सणवारांना सुरुवात होणार असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चामध्ये लागतात। तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे, छानपैकी त्यांना घासून काढायचं, धुवायचं, कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर देव्हाऱ्याच्या आसपास कुठेतरी म्हणजे समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही दिवे तिथे ठेवायचे आहेत। आता तुम्ही त्यानंतर सायंकाळी किंवा सकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी। छान पाट मांडावा, पाटावरती नवे वस्त्र अंतरावे आणि त्या पाटावर खाली आणि आजूबाजूला रांगोळी काढावी। मग पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे। प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा त्या तांदळावर अर्पण करायचे आणि नंतरच मग आपल्याला त्यावर तो दिवा ठेवायचा आहे। तुम्ही फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकतात। दिवा हा असाच ठेवू नका, दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन म्हणून ठेवायचं आहे। तांदूळ घेऊन त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे हे ठेवायचे आहेत। या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला 2 वात करून, एक वात आपण जसं बनवतो 2 लांब वाती घेऊन एक वात बनवायची, त्याला जोडवात असं म्हणतात। तर या जोडवातीच असाव्यात, कारण जीवा शिवाच्या एकरूपतेच्या आणि अद्वैतेच्या हे प्रतीक म्हणून आपण जोडवतात, जोडवात लावत असतो आणि जोड सलामत राहावा म्हणून सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो, अशी त्यामागची देखील एक म्हण आहे। म्हणजेच त्यामागचे एक कारण आहे आणि तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो, हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे। तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यामध्ये घ्या। तेल हे शक्यतो तिळाचं घ्या, जर तिळाचं तेल नसेल तर इतर तेल घाला। सगळ्या दिव्याचं तोंड जे आहे ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा। पश्चिमेकडे आलं तर उत्तरेकडे आलं तरी चालेल, पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचं आहे। दक्षिणेला या पूजेमध्ये जे काही दिवे आहे त्याचं तोंड येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करतो आणि त्यामुळे आपल्या उजव्या हातात 2 विडीची पाने ठेवायची, त्यावर थोडेसे अक्षदाणे, तुम्हाला देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला त्यावर ठेवायची असेल तर तुम्ही ती ठेवू शकतात किंवा एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पा म्हणून ठेवली तरी चालेल। सुरुवातीला गणेशाचे पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग हे काही दिवे आहेत हळदी कुंकू लावून घेतलेले, तर त्या दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, वाती लावून घ्यायच्या आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे। त्यानंतरच दुर्वा, आघाडा, फुलं हे सगळं अर्पण करा। त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं। जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल। आता बघा, या ठिकाणी आपण दिव्यांची व्यवस्थित पूजा केली, दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्या, नंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची। वस्त्रमाळ कधीही एका हळदीने किंवा एक कुंकवाने रंगलेले असते, अशीच वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करायची असते आणि दिव्याची छान आरास सजवायची।
दिव्यांची सेपरेट छान पाटावर किंवा चौरंगावर अशी पूजा करा. त्यानंतर या दीप अमावस्याला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे. या दिवशी मी तुम्हाला सांगेल की दुर्वांना देखील महत्त्व आहे. आघाड्याची पानं सुद्धा आपण या पूजेमध्ये वापरायची आहेत. दुर्वांना वंश वृद्धीचे प्रतीक मानलं जातं. जसे की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंती असं म्हणतो. आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध, गूळ किंवा लाह्याबत्त असे पेढे, फळे या गोष्टी तुम्ही अर्पण करायच्या आहेत. तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढायचा. त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा. नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे. हात जोडून शुभम करोती कल्याणम म्हणावी. आता या पूजेला मनोभावी आपल्याला नमस्कार करायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही दिव्यांची पूजा करायची आहे. आता समजा तुम्हाला वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वात खडी, साखर किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते. हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी दिव्यासमोर राहून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती, दिव्यांची नामावली म्हणायची आहे. तर ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून हा पितरांसाठी दिवा लावायचा आहे आणि तो दिवा हा कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे. तर कणकेचे दिवे जे आहे ते तुम्ही नुसते गव्हाचे पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं. हे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये तुम्ही गुळाचं पाणी करून त्यामध्ये तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये टाकून घट्ट मळून घ्यायचं. त्याचा एकमुखी दिवा हा बनवला जातो. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही या कणकेचे दिवे या प्रकारे बनवू शकतात. एकमुखी दिवे आता हे जे आहे ते तुम्ही 5, 7, 9, 11 याप्रमाणे तुम्ही बनवायचे आहेत. या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे. त्यामध्ये फुलवात लावायची असते. कारण या कणकेच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत, दिव्यांची पूजा केलेली आहे, तर या पूजेला ओवाळलं जातं. म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही. बघा, मनुष्याला म्हणजे मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळलं नसतं, तर देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं. नेहमी आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचा दिवाच वापरायचा आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाचं निरांजनच ओवाळायचं असतं. तेलाच्या दिव्याने देवांना कधीच ओवाळायचं नाही. आणि म्हणूनच या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे. कारण आपण अग्निदेवतेचे पूजन करणार आहोत आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची. ती कहाणी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देते. दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप अमावस्येची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही. कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते. जो काही लाह्यांचा नैवेद्य दाखवला आहे तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकतात. ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला परत या दिव्यामध्ये तेल टाकायचं, तूप टाकायचं, परत दिवे प्रज्वलित करायचे, हळदी कुंकू वाहून नमस्कार परत एकदा करायचा आहे. दीप अमावस्येला संध्याकाळी शुभम करोती प्रार्थना म्हणून घरातले जे काही सर्व मुलं मुली असतील त्यांचं औक्षण आपल्याला करायचं असतं. आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना पाटावर बसून त्यांना हळदी कुंकू अक्षता कपाळी लावतो आणि त्यानंतर ओवाळतो आणि त्यानंतरच काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये देतो. अशा प्रकारे घरातील मुलं मोठी असतील छोटी असतील तरी पण आपण त्यांची पूजा करायची आहे, म्हणजेच त्यांचे औक्षण करायचं आहे. कारण मुलं किंवा मुली हे वंशाचे दिवे असतात. मुली वंशाचा पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुलं ही जी आहे ती वंशाची दिवे असतात. म्हणून आपल्या वंशाची वृद्धी होते. तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या मुलामुलींची सुद्धा पूजा करायची आहे. मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा हा बनवायचा आहे आणि त्यामध्ये तेल व लांब वात टाकून या दिव्यांनी ओवाळायचं असतं. तूप टाकायचं नाही. बघा, हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की
हे देवा, माझ्या यथाशक्तीने मी ही साध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे. यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. अशी क्षमा प्रार्थना करून आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते. कारण आपण माणूस आहे, तर आपल्याकडून काही चुका होऊ शकतात. पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे. आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर सकाळी फुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. जो काही नैवेद्य आहे आपण अर्पण केलेला तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. आणि देवी जे आहे ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जागी ठेवून द्यायचे आहे. जे काही कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यातील वाती काढून घ्यायच्या आणि ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात. किंवा तुम्ही गूळ घालून बनवलेले दिवे असतील तर ते उकडून वगैरे घेतले असतील तर त्याच्यातल्या वाती काढून घ्यायच्या आणि ते दिवे खाल्ले तरी सुद्धा चालतात. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे खाल्ले जातात. दिव्यांची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभम करोति कल्याणम ही प्रार्थना आपल्याला आवर्जून म्हणायची आहे. आता आषाढी अमावस्येला 2026चा आपण शुभ मुहूर्त कोणत्या वेळेत आहेत ते पाहूया. अमावस्येची सुरुवात 11 तारखेला उत्तर रात्री 1:53 सुरू होऊन अमावस्येची समाप्ती ही 12 ऑगस्ट उत्तर रात्री 11:06 होते. उदय तिथीनुसार दीप अमावस्या असणार आहे 12 ऑगस्ट 2026ला आणि त्यामुळे 12 ऑगस्टला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तुमच्या सोयीनुसार. सगळ्या दिव्यांची पूजा घरात करायची आहे. तसेच बघा, या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं. या दिवशी झाडं लावून गृहदोष शांत होतो असं सांगितलं जातं. या दिवशी केळी, पिंपळ, लिंबू किंवा तुळशी स्वरूप लावलं जातं. तसेच महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्येला व्रत करतात, पूजा करतात, दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष आणि पापांपासून मुक्त केलं जातं. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानलं जातं. दिवा लावताना त्यात लवंगही टाका आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप आवर्जून करावा. यामुळे पितृदोष हा दूर होतो. भगवान शिवाची पूजा करा. या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते. शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप या दिवशी आवर्जून करा. कुत्र्याला पोळी घालायची आहे. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घाला. खूप शुभ मानलं जातं की या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने सगळे रोग दूर होतात आणि जीवनामध्ये जे संकटे आहेत ते सुद्धा नाहीसे होतात आणि पितृदोष देखील कमी होतो. त्याचबरोबर राहुदोष हा सुद्धा कमी होतो. चौथा उपाय आहे माशांना पिठाचे गोळे खायला द्या. या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते. तर ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, आनंद, समृद्धी भरभरून येत असते. वाईट गोष्टी, नकारात्मकता जी आहे ती आपल्या आयुष्यातला अंधकार हा दूर निघून जातो. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे सर्व तुम्हाला तुमच्या व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत येतील. जर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करताना व्हिडिओ तेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.